नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे। ते मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। घरामध्ये काहीतरी इव्हेंटचं काम सुरू असतं आणि काहीतरी प्रोग्राम असतो देशमुखांच्या घरामध्ये आणि त्याच्याच करता सजावटीचं सामान जे असतं ते आणलेलं असतं आणि मात्र पार्थ आणि काव्या देखील या ठिकाणी सजावटीचं काम करत असतात। त्याच वेळी डेकोरेशनचं काम करत असताना अचानकपणे पार्थ जो आहे तो आता मात्र काव्याच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि असं बोलतो की हा हार असाच ठेवा, मला थोड्या वेळाने वरती टाका म्हणल्यावर हे करायचं आहे। मात्र आता काव्याला थोडं इमोशनल झाल्यासारखं वाटतं। मात्र काव्याच्या जवळ जो आहे तो पार्थने केलेला असतो, तो हळूच जो हार आहे तो काढत असतो। त्याच वेळी मात्र तिचा जो सीन आहे तो पाहण्यासारखा होतो। दोघेही अतिशय रोमॅन्टिक झाल्याचं आपल्याला इकडे पाहायला मिळतं। तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये तर आपल्याला कळतंय की आता पार्थ आणि आपलं हे आहेत, पार्थ आणि काव्या दोघे एकत्र दिसणार आहे किंवा एकत्र येऊ शकतात। दोघांचा संसार सुखाने चालू शकतो। पण जेव्हा काव्या जी आहे तिला कळेल की हा खरंच पार्थ माझ्यासाठी चांगला आहे जीवापेक्षाही, तर मग सगळं काही मालिकेत चांगलं होईल। पण मित्रांनो, लवकरच आपल्याला हे पाहायला मिळणार आहे। पण अजूनही तुमच्या मनात आशा आहे का की काव्याने पुन्हा म्हणजे जीवासोबत लग्न करावं, अशी आशा तुमच्या मनात आहे का? ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।